कॉलेजच्या मुलीचा धक्कादायक प्रकार जो पाहून संपूर्ण देशाला हादरा बसला. प्रचंड चर्चा सुरू झाली. एक मुलगी शाळेत अतिशय हुशार, दरवर्षी 90% पडायचे. 22व्या वर्षी पदवी पूर्ण केली, नोकरीला लागली. लग्न जमलं. लग्न जमल्यानंतर जे घडलं ते पाहून संपूर्ण देशाला मोठा धक्का बसलाय. एक घटना जिने प्रत्येक पालकाची झोप उडवली आहे. आता ज्या आई वडिलांना मुलं मुली आहेत त्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली. कारण की या मुलीचं जेव्हा रहस्य उघडकीस आलं ती ऐकून देशातल्या सर्व पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. आतापर्यंत कधीच घडलं नव्हतं असं भयंकर प्रकरण उघडकीस आलं. मुलगी लहानपणापासून प्रचंड हुशार, पदवीपर्यंत नेहमी प्रावीण्यासह पास, पण लग्न जमल्यानंतर तिचं असं रहस्य उघडकीस आलं. ते ऐकून तिच्या घरच्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. मग नेमकं या मुलीने भूतकाळात काय गोष्टी केल्या होत्या, तिचं लग्न जमल्यानंतर असं काय उघडकीस आलं की ज्यामुळे संपूर्ण देशातल्या पालकांची झोप उडाली. बऱ्याचशा मुलींचं लग्न जमल्यानंतर तिचा प्रियकर होता, तिचे प्रेम संबंध होते, अशा प्रकारच्या घटना उघडकीस येतात. पण या मुलीच्या बाबतीत जे घडलं होतं, जो भूतकाळ उघडकीस आला, तो अतिशय विचित्र आणि भयानक होता. जो ऐकून ज्यांच्या मुली आता शाळा कॉलेजात शिकत आहे त्या पालकांना आता सावध व्हायची गरज आहे. मग या प्रकरणात नेमकं काय घडलं, या मुलीने असं नेमकं वेगळं असं काय केलं होतं, चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एक मुलगी जिचं नाव सायली, आत्ताच 22वं वर्ष पूर्ण झालेलं, इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं होतं, दिसायला अतिशय सुंदर आणि तेवढ्यात नोकरी लागलेली आणि येतं लग्नाला मागणी. तिला एक तरुण लग्नाला मागणी घालतो. घरच्यांना प्रचंड आनंद होतो. मुलगी सुंदर, समंजस, ज्या मुलाचं स्थळ आलं तोही चांगला पगारवाला नोकरदार, सगळं काही स्वप्नवत सुरू होतं. पण जेव्हा या मुलीचा भूतकाळ उघड होतो तेव्हा त्या घरात भूकंप होतो. हे प्रकरण संपूर्ण देशामध्ये वाऱ्यासारखं पसरलं आहे आणि ज्यामुळे सगळ्या आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मग काय घटना घडली होती, त्या मुलीने नेमकं काय केलं होतं, तिच्या पालकांची नेमकं काय चूक झाली होती, तिचा भूतकाळ नेमका असा काय वेगळा होता की ज्यामुळे प्रत्येक आई वडिलांची झोप उडाली आहे. पहा, आपण जी घटना पाहतोय त्या मुलीचं नाव आहे सायली. आता तिचं शहर कोणतं आहे हा मुद्दा गौण आहे, कारण की असे प्रकार आता देशातल्या राज्यातल्या सगळ्या गावामध्ये होत आहे. ही गोष्ट प्रत्येक पालकाला विचार करायला लावली होती. आता सायली ही नुकतीच 22 वर्षाचं पूर्ण झाली होती. कॉलेजमधलं शिक्षण, ग्रॅज्युएशन नुकतंच पूर्ण झालं होतं. तिच्या आईचं आयुष्य म्हणजे एकट्याने केलेला संघर्ष. सायली, तिचे वडील लहानपणीच वारले होते. सायलीच्या आईने मोलमजुरी करून सायलीला वाढवलं होतं, शिकवलं होतं. एकुलती एक मुलगी असल्यामुळे ती खूप तिची लाडकी होती. सायली नेहमी हसरी असायची, अभ्यासू आणि हुशार असायची. कॉलेजमध्ये असताना तिने चांगले गुण मिळवले होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती नोकरीच्या शोधात होती. सायली आणि तिची आई दोघांसाठी हा काळ अतिशय समाधानाचा होता. त्यांना वाटत होतं की आपल्या मुलीचं आयुष्य आता खऱ्या अर्थानं मार्गी लागणार. आणि योगायोग म्हणावा, याच वेळी सायलीच्या लग्नासाठी मागणी आली. जेव्हा सायली प्राथमिक शिक्षण घेत होती तेव्हा तिच्या वडिलाचं निधन झालेलं. तिच्या आईने मोलमजुरी करून आपला घास कसं तरी तिचं शिक्षण पूर्ण केलं होतं. तिच्या आईला वाटलं नव्हतं इतकं चांगलं स्थळ येईल. पण म्हणतात ना, मिठात खडा पडतो. कुठल्याही जसा दुधात मिठाचा खडा पडतो, अगदी तसंच प्रकरण घडणार होतं. तिला योगायोगानं लग्नाची मागणी आली. आईला प्रचंड आनंद झाला. मुलगा चांगला शिकलेला, सभ्य घरातला. आईला वाटलं आपल्या मुलीला आता स्थिर जीवन मिळेल. तिने लग्नासाठी होकार दिला. सायली सुरुवातीला शांत आणि विचलित वाटत होती. जसं सायलीला समजलं आपलं लग्न होणार आहे त्या दिवसापासून सायली अक्षरशः बदलली होती. आई समाधानी होती, आई प्रचंड खुश होती, पण सायलीच्या वागण्यामध्ये पूर्णतः बदल झाला होता. कोणालाच माहिती नव्हतं सायलीच्या मनामध्ये काय सुरू आहे. मागणी घालण्याचा कार्यक्रम झाला. सायली तयार झाली. सगळे आनंदी होते. मुलगा आणि त्याचे कुटुंबीय सायलीला बघून खूप प्रभावित झाले. सगळे सोपस्कर पार पडले. लग्नाचा प्राथमिक निर्णय घेण्यात आला. साखरपुड्याची तारीख ठरवण्याची चर्चा सुरू झाली. पण सायलीच्या मनात कुठेतरी अदृश्य धाकधूक होती. तिच्या चेहऱ्यावरील हसू काहीसं कृत्रिम वाटत होतं. आईच्या नजरेतून हे सुटलं नाही. आईला वाटलं नवीन नात्यामुळे असेल, मुलगी थोडी घाबरली असेल, पण हे कारण नव्हतं. कारण होतं सायलीच्या आयुष्यातला भूतकाळ. जो भूतकाळ आता बाहेर येणार होता, तो पाहता पाहता सायलीच्या गावातून तालुक्यातून जिल्ह्यात आणि संपूर्ण राज्यासह संपूर्ण देशात पसरणार होता. संपूर्ण राज्यातल्या आईवडिलांची झोप उडणार होती. अखेर तो काळोख बाहेर येणार होता आणि तो काळोख आता डोकंवर काढायला सुरुवात करणार होता. सायली काहीशी घाबरली होती. सायलीला माहिती होतं आपल्या आयुष्यात काय झालेलं आहे. तिचा होणारा जोडीदार जो होता तो देखील अतिशय समजूतदार होता. सायलीशी तो अगदी चांगलं बोलायचा,
पण सायलीच्या मनात काय दडलं होतं हे त्याला देखील समजत नव्हतं. अखेर सायलीचं लग्न ठरलं, पण तिच्या त्या मनातल्या अवस्थेमुळे तिच्या आईला चैन पडत नव्हती. आईच्या मनात देखील अनेक वर्षापूर्वी ही घटना घडलेली तिच्या आईला देखील माहिती होतं. अखेर सायलीच्या आईचं जे लहानपण होतं, सायलीचं लहानपण तिला एकटीने तिच्या आईनं वाढवलं होतं. सायली जेमतेम 8 वर्षाची होती. आईच्या खांद्यावर संपूर्ण संसाराचा भार पडला होता. मोलमजुरी करून लोकांच्या घरी काम करून सायलीला तिने लहानचं मोठं केलं होतं. आईच्या कामाच्या वेळेमुळे सायलीला अनेकदा एकटं राहावं लागायचं. सायलीच्या बाबतीतला जो भूतकाळ होता तो आता हळूहळू उघडकीस यायला लागला होता. तिच्या आईने सायलीला बाजूला घेतलं, सायलीला विचारायला सुरुवात केली, सायली नेमकं काय होतंय, तुला हे लग्न करायचं नाही आहे का, तुझा काय प्रॉब्लेम आहे, काय आहे. आणि मग हळूहळू आता त्या गोष्टीला वाचा फुटायला लागली होती. हे तिच्या आईला देखील तिचं सत्य माहिती होतं, पण तिच्या आईला ते अर्ध सत्य माहिती होतं. मग सायली आणि तिच्या आईमध्ये तो जो प्रकार आहे तो उघडकीस येणार होता. आणि ज्यावेळेस हा जो प्रकार जेव्हा मुलीच्या ज्या सासऱ्यांना समजणार होता, जो वर होता त्याला समजणार होता, तिचा होणारा पती होता त्याला समजणार होता, त्यानंतर संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. आईला आता हळूहळू आठवायला लागलं होतं. सायली जेव्हा 12 वर्षाची होती, जेव्हा ती साधारणपणे 7वी-8वीत होती, तेव्हा तिच्या वागण्यात अचानक फरक पडायला लागला होता. ती पूर्वी खेळायला जायची, पण खेळून आल्यावर शांत बसायची आणि काही दिवसानंतर ती खेळणंच बंद झाली. खेळणं बंद झाल्यानंतर आईला शंका आली. तिच्या शरीरात अचानक असे बदल झाले की एखाद्या प्रौढ बाईसारखे बदल तिच्या आयुष्यात होऊ लागले होते. आईला समजत नव्हतं नेमकं काय झालं असेल. आईने अचानक एके दिवशी ती त्या ठिकाणी दवाखान्यात घेऊन गेली. दवाखान्यात घेऊन गेल्यानंतरही काही गोष्टी समोर आल्या, पण ते प्रकरण तिथे ती विसरून गेली होती. ती 10वी झाली, 12वी झाली, 12वी झाल्यानंतर तिचं ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लग्न ठरलं आणि लग्न ठरल्यानंतर तिला तो भूतकाळ अगदी एखाद्या भूतपिशाचासारखा पछाडू लागला होता. तिला माहिती होतं हे प्रकरण तिच्या आईलाही माहिती आहे, तिलाही माहिती आहे, पण तिचा होणारा पती आहे त्याला जाणीव करून द्यायची होती. आणि अखेर सायलीने ठरवलं तिचा भूतकाळ त्या मुलाला सांगायचा. तो भूतकाळ ती त्या मुलाला सांगायला लागली आणि आता तो धक्कादायक प्रकार उघडकीस येणार होता. सायली जेव्हा 12 वर्षाची होती त्यावेळेस ती तिच्या घराशेजारी खेळायची. तिच्या घराशेजारी तिच्या एका मैत्रिणीबरोबर खेळायची. दिसायला खूप सुंदर होती, पण वय लहान, समज नव्हती. तिच्या शेजारी एका बांधकामाचं काम सुरू होतं. तिथे UP मधले काही कामगार काम करत होते. तिथल्या एका कामगाराने तिला बळजबरी एका निर्जन स्थळी नेलं. तिच्या बरोबर ते दुष्कृत्य केलं आणि त्यानंतर काही दिवसाने सायली गरोदर राहिली. 12 वर्षाची मुलगी चक्क 6 महिन्याची गरोदर होती. आईला काहीच समजलं नाही. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर म्हणाले काहीच करू शकत नाही. अक्षरशः त्या 12 वर्षाच्या मुलीला, त्या बाळाला जन्म द्यावा लागला. मग ते बाळ आता सांभाळणार कोण? आईला आणि त्या मुलीला दोघींनाही याची चिंता पडली होती. अखेर त्या आईने ते बाळ एका अनाथ आश्रमात ठेवलं. तब्बल 2 वर्षानंतर त्यांनी ते अनाथ आश्रमातून एका जोडप्याला दत्तक देखील दिलं होतं. हा भूतकाळ सायलीने तिच्या होणाऱ्या पतीला सांगितला. तिच्या पतीने देखील 2 दिवस मला विचार करायला वेळ दे म्हणून त्याने वेळ घेतला आणि नंतर त्याने होकार कळवला. तो सायलीला म्हणाला, हे जे सिक्रेट आहे, हा जो भूतकाळ आहे, हा फक्त तुझ्या आणि माझ्यामध्येच असेल. पण सायली म्हणाली की आपण हा जो प्रकार माझ्यासोबत घडला हा आपण संपूर्ण महाराष्ट्राला, देशाला सांगू की जेणेकरून बाकीच्या मुली याला बळी पडणार नाही. म्हणून एका वृत्तवाहिनीला फोन करून सायलीने तिचा हा घडलेला प्रकार सांगितला, ज्याची देशात चर्चा सुरू झाली. आणि आपणही आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा प्रकार प्रकाशात आणण्याचा प्रयत्न केला. हा पालकांसाठी इशारा आहे. आपली मुलं काय करतात, कुठे खेळतात, कोणाशी संपर्कात आहे हे जाणून घेणं गरजेचं असतं. ही घटना बिहारमध्ये घडली असण्याची शक्यता आहे. झालेल्या घटनेत नेमकं चूक कोणाची आहे यावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.